मित्रांनो, तुम्हाला जर एखाद्या प्रशस्त कॉम्प्लेक्समध्ये आपल्या स्वप्नातील 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी खूपच मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। तुम्ही कॉम्प्लेक्स पाहू शकता। आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये टोटल 4 फेज पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि काही बंगलोज पाहायला मिळणार आहेत। आज मी तुमच्यासाठी या 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये 7व्या माळ्यावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। चला तर पुढे आणखी माहिती घेऊयात, त्यानंतर आपण फ्लॅट तर पाहणारच आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, बदलापूर वेस्ट स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्सला तुम्ही जर 1 BHK फ्लॅट सर्च करत असाल आणि तुमचा बजेट 25-26 लाखाचा असेल तर आज मी तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेला आहे। अर्थात 25-26 लाखामध्ये तुम्हाला ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये मी हा 1 BHK फ्लॅट देणार आहे। सुरुवातीला तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज आपण बदलापूर वेस्ट मधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात मोहन तुलसी विहार या कॉम्प्लेक्स मध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। या फ्लॅट बद्दल तुम्हाला एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत। मित्रांनो, हा जो फ्लॅट असणार आहे हा 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती असणार आहे। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही पाहायला गेला तर टोटल तुम्हाला 1800 ते 1900 फ्लॅट पाहायला मिळतात। अमेनिटीज मध्ये पाहायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला सर्वच अमेनिटीज पाहायला मिळणार आहेत। या फ्लॅटचा कार्पेट एरिया 480 स्क्वेअर फूट आहे। या फ्लॅटला तुम्ही घेऊन रेंटलला जरी दिला तर तुम्हाला 7.5 ते 7,000 रुपये रेंट मिळणार आहे, कारण मोहन तुलसी विहार हे जे कॉम्प्लेक्स आहे हे स्टेशन पासून फक्त 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला आहे। आजूबाजूचा परिसर खूप डेव्हलप आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला रेंट सुद्धा खूप चांगला पाहायला मिळतो। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1400 रुपये पर मंथ आहे। चला मग मित्रांनो, मी इथे तुमचा जास्त वेळ नाही घेणार, लगेच आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन किती करता येईल, किमान डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्याबद्दल माहिती देतो। चला मग पुढे जाऊया। बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो आता आपण 7व्या माळ्यावरती प्रत्यक्षात रूम पाहायला आलेलो आहे। या ठिकाणी जर पाहायला गेला तर प्रत्येक फ्लोअरला आपल्याला 6 रूम पाहायला मिळतात। इकडे 3 रूम आहेत आणि या बाजूला 3 रूम पाहायला मिळणार आहेत। मध्ये असणारा पॅसेज पाहून घ्या आणि इकडे आपल्या स्टेअरकेस असणार आहेत। चला मग लगेच आपल्या फ्लॅट मध्ये एंट्री करूयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। हा बघा, लिव्हिंग रूमची साईज वगैरे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगेन, त्याआधी व्यवस्थित आपण पाहून घेऊयात। या लिव्हिंग रूमलाच अटॅच आपल्याला 6 फुटाचा टेरेस म्हणू शकता किंवा बाल्कनी सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळते। आपण मित्रांनो कलरचं काम वगैरे ते करून दिले, त्याच्यामुळे थोडासा कचरा आहे। रूम वगैरे आपण नंतर तुम्हाला क्लीन करून देणार आहोत। आता हा समोरचा जो परिसर आहे हा बदलापूर वेस्टचा सोनिवली परिसर आहे। तिकडे समोरच्या तुम्ही बिल्डिंग पाहू शकता। बाकी आजूबाजूचा परिसर पाहिला तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। बाल्कनी पाहून घ्या इथून पुन्हा एकदा। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 695 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 490 स्क्वेअर फूट आहे, जसं की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तुम्हाला तर माहितच आहे या बाजूला आपण वॉलपेपर सुद्धा लावून देतो। साईज जर चेकआउट करायला गेला तर मित्रांनो त्या एंडिंगनी तुम्ही जर इथपर्यंत आलात, इथून जर मित्रांनो स्ट्रेट गेलात तर हा 14 फुटाचा आहे आणि आडवा 10 फुटाचा आहे। 14 बाय 10 फुटाचा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो। 7व्या माळ्यावरती जरी असेल तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही। वॉलपेपर पाहू शकता मित्रांनो, किती चांगला असा वॉलपेपर इथे तुम्हाला लावून दिलाय आपण। सो हा झाला आपला लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहूयात। हे बघा, डिसेंट साईज मध्ये हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात आधी लेफ्ट साईडला तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। हे बघा, आणि वरच्या साईडला पाण्याची टाकी सुद्धा तुम्हाला लावून दिलेली आहे। पाण्याबद्दल सांगायला गेलं तर या ठिकाणी पाणी भरपूर आहे मित्रांनो, पाण्याची कोणत्या प्रकारची टंचाई तुम्हाला इथे दिसणार नाही। याच्याच अपोजिट इकडे आपल्याला एक मोठ्या साईज मध्ये किचन सुद्धा पाहायला मिळतो। हा रिसेल फ्लॅट आहे। या बिल्डिंगला पाहायला गेलं तर 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। OCCC त्याचबरोबर सोसायटी रजिस्टर झालेले आहे, त्यामुळे लोनसाठी कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला पाहिजे तर 95% सुद्धा होम लोन मी करून देणार आहे। इकडे किचन मध्ये आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। एकच प्लॅटफॉर्म आहे, काही इथे कॅबिनेट्स असे बनवलेले आहेत। इथे एक गोष्ट क्लिअर करतो, आपण तुम्हाला इथे किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे। किचनची साईज चेक करा। अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो। पुन्हा एकदा सांगतो, आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट मधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात मोहन तुलसी विहार। इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि इकडे लगेचच त्याच्या बाजूला आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो। साईज वगैरे याची सांगतो, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या। इथे मित्रांनो कलरचं काम झालं, त्यामुळे थोड्या वस्तू आहेत, थोडं इग्नोर करा। सो हा आहे आपला बेडरूम। बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला एक अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा, 2.25 फुटाची ही बाल्कनी आहे आणि बाहेरचा व्ह्यू खूप इथून तुम्हाला चांगला पाहायला मिळतो। जर बाहेरून तुम्हाला दाखवलं तर हा सगळा परिसर, या बाजूला बदलापूर आहे आणि हा सोनिवली परिसर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
ते 16.5-17 लाखामध्ये तुम्हाला तिकडे समोर रूम मिळतात, पण खूप पूर्ण शहराला फेरका मारून तुम्हाला तिकडे जावं लागतं. 4 किलोमीटर आहे स्टेशन पासून ते. सो हे बघा, हा आहे आपला बेडरूम. सो बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर होम लोन बद्दल माहिती घेऊयात. या फ्लॅटला तुम्ही रेंटलला जरी दिलात तरी तुम्हाला 6-6.5 रुपये रेंट मिळणार आहे. चला मग आता आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला येतच आहे. मला कॉल करा आणि नक्कीच या फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूर शहरामध्ये या. मित्रांनो, राहिला प्रश्न, या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला जर पेमेंट 40,000पर्यंत असेल आणि तुमच्याकडे 3 ते 3.5 लाख रुपये असतील तर नक्कीच मित्रांनो या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. कमी पेमेंट असेल तरी सुद्धा मित्रांनो तुमचं होम लोन मी करून देणार आहे. ही होती या फ्लॅटची डिटेल्स. काही जर कळलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, इकडे तुम्ही चेकआउट करू शकता. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.